तर हाय मैत्रिणींनो, तर मी आज तुम्हाला माझ्या पद्धतीने जवसाची चटणी कशी बनवते ते दाखवते. तर खूप सुंदर बनते चटणी. तर एकदा तुम्ही करून बघायला काय हरकत आहे. तर चला माझ्या व्हिडिओमध्ये मैत्रिणींनो, आज आपण बनवूया जवसाची चटणी. तर हे जवस मला एका मैत्रिणीने दिलेले आहेत, गावाकडचे आहेत, छान आहेत. आणि हे बघा, हा लसूण मी इकडून आणलेला आहे घरून. आणि हे आमचं साताऱ्या भागचं लाल तिखट, जिरे, हे माझ्या गार्डन मधला कढीपत्ता आहे. तर असं सगळ्याची मिळून छानपैकी मी जवसाची चटणी करत आहे. तर हे आपल्या केसांसाठी पण छान असते मैत्रिणींनो, आणि आपल्या तब्येतीसाठी पण चांगले असते. हे बघा मैत्रिणी, असं तडतड आवाज आला की आता हे जवसाचे बी काढून घ्यायचं. छान असते जवसाची चटणी आपल्या शरीरासाठी, केसांसाठी, त्वचेसाठी. मी थोडंसं तेल टाकून कढीपत्ता पण कुरकुरीत असा भाजून घेते मैत्रिणींनी. थोडंसं तेल टाकून मी कढीपत्ता पण भाजून घेतलाय मैत्रिणींनो. तर आणि त्याच्यामध्येच लसूण टाकते. थोडंसं तेल टाकायचं, जास्त नाही तेल टाकायचं, एकदम लाईट. मी असं खरपूस भाजून घ्यायचं सगळं, त्याच्यामुळे एक वेगळी चव येते. आणि कढीपत्ता भाजून असं कुरकुरीत होऊन टाकला ना, तर आपली चटणी पण खूप दिवस टिकते मैत्रिणींनो. हे बघा, लसूण आणि कढीपत्ता आपला चांगला भाजून झालेला आहे मैत्रिणींनो. तर मी याच्यातच जिरे टाकते. तर हे बघा, त्याच्यातच जिरे टाकून देते. सगळं भाजून घ्यायचं मैत्रिणींनो, म्हणजे छान चटणी महिनाभर तरी टिकते. असंच ओलं टाकलं तर तिखट नाहीये मैत्रिणींनो, कारण फ्रीजमध्ये ठेवावी लागते. तर बुरशी येण्याचे चान्सेस भरपूर असतात बाहेर ठेवलं तर. आणि पावसाळा आहे त्याच्यामुळे सगळ्या वस्तू भाजून घ्यायच्या, छान लागतात. हे लाल तिखट पण टाकते मैत्रिणींनो मी, थोडं भाजून घेऊया हे पण गॅस बंद करते, करपतं लगेच. हे लाल तिखट असं टाकून असं बघा, हे असं होतं मग. आणि हे जवस असं सगळं एकत्र मिक्सर मधून काढायचं मैत्रिणींनो, आणि थोडं मीठ टाकायचं. झाली आपली चटणी तयार. अशी ही मैत्रिणींनो आपली जवसाची चटणी तयार झालेली आहे. तर कशी वाटली तुम्हाला माझी जवसाची चटणी? आणि एकदा करून बघा. थँक्यू. हॅलो मैत्रिणींनो, तर आता मी ही जवसाची चटणी आमच्या साहेबांना खाण्यासाठी दिलेली आहे. आता त्यांची काय प्रतिक्रिया आहे ती कळेल आपल्याला लवकरच. कशी वाटते तुम्हाला साहेब? एकदम चविष्ट, एक नंबर. थँक्यू. खूप टेस्ट छान आहे. तर तुम्ही पण करून बघा मैत्रिणींनो. तर आमच्या साहेबांना आवडलेलीच आहे.